आज मी आपल्या समोर देशाच्या स्वातंत्र्याबद्दल काही गोष्टी मांडणार आहे. आज 15 ऑगस्ट 2023 रोजी आपण आपल्या भारत देशाचा 76वा वर्धापन दिन साजरा करीत आहोत. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याबद्दल मला अभिमान आणि आनंद वाटतो आणि काही त्रासदायक गोष्टी असूनही मी माझ्या दृढ भावना आणि काही गोष्टी तुमच्यासारख्या विद्वानांसमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रिय वडीलधारी मंडळींनो, कोणास ठाऊक नाही 1947 मध्ये आपला प्रिय भारत देश इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झाला आणि इथे राहणाऱ्या सर्व लोकांना स्वातंत्र्याचे जीवन मिळाले. स्वातंत्र्य हा मानवाचा नैसर्गिक अधिकार आहे आणि माणूस हा आपल्या खऱ्या निर्मात्याशिवाय कोणाचीही गुलामगिरी स्वीकारू शकत नाही. हे त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. माणूस हा फक्त अल्लाची सेवा करण्यास बांधील आहे आणि अल्लाह देखील त्याच्यासाठीच आहे आणि अल्लाची सेवा करण्यामध्ये माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण तो परमेश्वर सर्वात महान, सर्वात दयाळू, सर्वात प्रेमी आणि सर्वात पराक्रमी आहे आणि त्याच्या उद्देशानुसारच माणसाला उदरनिर्वाह मिळतो. तोच आशीर्वाद देतो, तोच गरीब करतो, तोच सन्मानित करतो, तोच अपमानित करतो, तोच रोगी करतो, तोच बाळ करतो, कारण तो सर्व काही करण्यास सक्षम आहे. जर एखादी व्यक्ती त्याच्या प्रसिद्धीमुळे आणि संपत्तीमुळे जर त्याला वाटत असेल की लोकांनी त्याचे गुलाम बनावे आणि प्रत्येक गोष्टीत त्याचे अनुसरण करावे, हे होत नाही. हे मानवी स्वभावाच्या विरुद्ध आहे. हेच कारण आहे की महान राजे महाराजे होऊन गेले, ज्यांना हे जग गुलाम म्हणून ठेवायचे होते, ज्यांना वाटत होते की लोकांनी त्यांची पूजा करावी, पण अपमानाने आणि राष्ट्राच्या बंडाने त्यांना कुठेही सोडले नाही. पण अपमानाने आणि राष्ट्राच्या बंडाने त्यांना कुठेही सोडले नाही. देवाच्या शिक्षेने त्यांना बांधले, जेणेकरून ते जगासाठी धडा बनले. आजपासून 250 वर्षापूर्वी इंग्रजांनी आपल्या भारत देशात आपली सत्ता स्थापन केली. 1750 पर्यंत संपूर्ण भारत देश हा इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीचा गुलाम झाला होता. इंग्रज हे भारतात व्यापारासाठी आले होते, परंतु त्यांनी व्यापारच नाही केला तर तब्बल संपूर्ण देशाला लुटून देखील नेले. म्हणून जेव्हा देशाच्या विविध भागात विचारवंतांची बेडे उघडली आणि त्यांनी पाहिले तर त्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव सुरू केला, आंदोलने केली, लोक रस्त्यावर आले. इंग्रजांनी त्यांना मारहाण करून अटक देखील केली. एवढंच नाही, इंग्रजांविरुद्ध आवाज उठवणे अत्यंत धोकादायक ठरले. काही लोकांनी छोटे नियोजन सुरू केले. काही पक्षांनी शांततावादी चळवळी सुरू केल्या. युद्धाचे आणि वादाचे युग चालले. लाखो लोकांना वेदनादायक शिक्षा देण्यात आल्या. हजारो विद्वानांना झाडून मारण्यात आले. मग देश स्वतंत्र झाला. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सर्वांनी या लढ्यात सहभाग घेतला. परंतु आपणास माहित आहे का, सर्वात पहिले कोण होते? सर्वाधिक युद्ध कोणी लढली? देशासाठी सर्वाधिक बलिदान कोणी दिले? होय, आम्ही मुस्लिमांची पूर्वज, धार्मिक पंडित आणि वडीलधारी मंडळी यांनी दिले. मुस्लिमांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेतृत्व केले. प्रिय बांधवांनो, मुजाहिदींसाठी अथक परिश्रमानंतर आणि लाखो लोकांच्या बलिदानानंतर आपला प्रिय भारत देश 1947 मध्ये हा स्वतंत्र झाला. परंतु जुलमी इंग्रजांनी अनेक प्रकारचे कट रचले होते. इंग्रजांनी ज्या देशाचे तुकडे करण्याचा कट रचला होता, इंग्रजांनीच हिंदू मुस्लिमांमध्ये आपापसात द्वेष घडून दंगे घडवून आणले होते. बियाणे ब्रिटिशांनी सोडले. परंतु अपमानाची गोष्ट अशी की आज या देशातील काही लोक जे कालपर्यंत इंग्रजांचे तळवे साधत होते, आज तेच लोक कालपर्यंत जे लोक इंग्रजांचे तळवे साधत होते आणि काही पैशांसाठी आणि काही पदांसाठी इंग्रजांचा साथ देत होते, तेच लोक आज या देशातील शांततापूर्ण वातावरणासाठी एक विषारी विषाणू बनले आहे. तेच लोक या देशातील हिंदू मुस्लिमांना आपापसात धडकावत आहे. मुस्लिमांना दहशतवादी सांगून हिंदू बांधवांना धमकावत आहे. बंधूंनो, असे सांगून घाबरवत आहे की आज 70 वर्षाच्या कारस्थानाचा परिणाम असा आहे की देश त्यांच्या अनुयायांच्या अधिपत्याखाली आहे. देशाला पुन्हा गुलाम करण्याचे प्रयत्न सुरू होत आहे. देशाला पुन्हा गुलाम करण्याचे प्रयत्न सुरू होत आहे. हा देश स्वतंत्र आहे. हा देश गुलाम होणार नाही. परंतु जर तुम्ही या देशाला गुलामीत नेले तर या देशातील शून्य हिंदू, या देशातील शांतताप्रिय मुस्लिम, या देशातील एकताप्रेमी शीख आणि न्यायप्रेमी ख्रिश्चन कधीही गप्प बसणार नाही. प्रिय बांधवांनो,
इथे बसणार नाही. सरकारी खुर्चीत बसणाऱ्यांनी नागरिकांना सुधारणा कायदा आणला, RTI बदलला, 3 तलाक विधेयक मंजूर केले आणि नागरी संहितेबद्दल बोलले. बाबरी मशिदीऐवजी राम मंदिर बांधले आणि एवढेच नव्हे तर या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात ते हिंदू राष्ट्र बनवण्याबाबत बोलले. आम्ही हे सर्व ऐकून घेतले, कारण आमचा धर्म हा सहनशीलता आणि शांतता शिकवतो. हा त्यांचा गैरसमज आहे किंवा त्यांच्या चुकीचा विसरण्याचा परिणाम आहे की हा देश आता स्वतंत्र झाला आहे. जर या देशाला तुम्ही गुलाम करण्याचा कितीही प्रयत्न केला तर हा देश गुलाम होणे अवघड नाही तर अशक्य आहे. हा देश स्वतंत्र आहे आणि हा देश स्वतंत्र राहील. जर तुम्ही या देशाच्या स्वातंत्र्याशी खेळाल तर नाही तर तुम्ही राहणार ना तुमची जागा राहणार. प्रिय श्रोत्यांनो, आज 15 ऑगस्ट निमित्त आहे. मला एवढेच बोलायचे आहे आणि आपल्याला सुखपणे सांगायचे आहे की आज इथे बोलण्याचा समान अधिकार आहे सर्वांना आणि कितीही ताकद असली तरी आपल्याला इथून कोणी नागून देऊ शकत नाही. वार किंवा वादळ या देशाचे काही बिघडू शकत नाही. वार किंवा वादळ या देशाचे काही बिघडू शकत नाही. राहत इंगोळे साहेब यांनी काही दिवसांपूर्वी जगाचा निरोप घेतला. मी माझे भाषण त्यांच्या हिंदी श्लोकांनी संपवतो. अगर खिलाफ है होने दो, जान थोड़ी है, ये सब धुआं है, आसमान थोड़ी है, जो आज साहिब मसनद है कल नहीं होंगे, किराएदार है जाती मकान थोड़ी है, लगेगी आग तो आएंगे कई घर सदमे, यहाँ पर सिर्फ हमारा मकान थोड़ी है, सभी का खून शामिल है वतन की मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है. एवढे बोलून मी माझी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.